मी स्वाती. कसे आहात? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. आजचं तुम्ही माझं वजन बघितलं असेल तर आज माझं वजन भरलं आहे 87.15. तर आता मी उठल्याबरोबर सगळ्यात पहिले 2 ग्लास असं गरम पाणी घेते आणि त्याच्यानंतर मग चहा बनवते. दालचिनीचा चहा बनवते. इकडे 10:30 वाजले. 10:30 नंतरच चहा वगैरे घेते मी. तोपर्यंत मी गरम पाणी 1-2दा घेत राहते. म्हणजे पहिले स्टार्टिंगला 2 ग्लास घेते. नंतर अजून तहान लागली की म्हणजे पाणी असं पीत राहते मी. जेवढं आपल्याला या आपल्या जर्नीमध्ये ना 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे. तर मी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच्यानंतर मग मी इकडे छान असा दालचिनीचा चहा बनवला. तुळशीची पानं टाकली, दालचिनी आणि अद्रक. त्याच्यानंतर मग छान असा चहा बनवला मी इकडे आणि त्याच्यानंतर मग गरम गरम असा वाफळता चहा आणि 4 बदाम घेतले आणि 2 अक्रोड. तर असं मी पहिले 10:30 वाजता घेऊन घेतलं. त्याच्यानंतर मग मी माझ्या नाश्त्याची तयारी केली. तर इकडे छान असे पालकचे चिल्ले बनवून घेतले मी. इतके छान झाले होते ना, म्हणजे पालक कट करून घेतलं, त्याच्यात कांदा, टोमॅटो आणि बेसिकचे मसाले आणि बेसन याची पूर्ण रेसिपी मी अपलोड केलेली आहे. तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. खूप छान झाले होते टेस्ट आणि बनायला पण खूप छान होते. बनले पण खूप छान होते. पहिले आपण एकदम पतला नाही केलं मी बॅटर, म्हणजे आपल्या हातावरती स्प्रेड होईल ना तसं बॅटर बनवून घेतलं आणि 5 मिनटासाठी त्याला बाजूला ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून थोडंसं तूप टाकलं आणि ते ताव्यावरच मी छान असं स्प्रेड करून घेतलं. आणि त्याच्यानंतर असं स्प्रेड केल्यानंतर आहे ना मी मस्त असं हे करून घेतलं. त्याला आहे ना झाकून दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं असे तीळ टाकले आणि त्याला पलटून घेतलं. तर छान झाले होते. असे मी 2 चिल्ले घेतले आणि त्याच्यानंतर कारण की ते बॅटर माझं 3 याचं म्हणजे नंतर छोटंसं झालं होतं पण मी खाल्ला नाही. कारण की आपल्याला याच्यामध्ये उपाशी तर नाही राहायचं पण हेल्दी खायचं आहे. पण थोडंफार एकदम पण असं खूप जास्त पोट भरून नाही खायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग असे मी 2 चिल्ले बनवून घेतले आणि छान असं मी एन्जॉय केलं. प्रयत्न करून पाहायला हरकत नसते कोणत्याही गोष्टीसाठी. आपण जर समजा फक्त नाही माझ्याने होणारच नाही, नाही माझ्याने होतच नाही, नाही माझ्याने म्हणजे मी हे करू शकत नाही असं जर म्हणत राहिलं ना तर आपण पण तसंच निगेटिव्ह होत जातो. म्हणून कधीच निगेटिव्ह विचार करायचा नाही. प्रयत्न करायचा. यश देणं नाही देणं ते आणि प्रयत्न जर केला तर एक ना एक दिवस तरी यश मिळतेच. त्याच्यामुळे मग मी ठरवलं आहे की यावेळेस 2025मध्ये खूप साऱ्या अशा पॉझिटिव्ह गोष्टी ज्या मी ठरवलेल्या आहेत त्या मी करणारच आहे, करून दाखवणारच आहे. तर त्याच्यामुळे यावेळेस मी ही गोष्ट सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे केली की यावेळेस मी 2025मध्ये माझ्या स्वतःकडे लक्ष देणार आहे, माझ्या तब्येतीकडे लक्ष देणार आहे आणि मला याच्यामध्ये एकदम असं कॅन्सरमुक्त होऊन दाखवायचं आहे. तर मी ते करून दाखवणारच. तर त्याच्यानंतर छान असं मी माझा नाश्ता एन्जॉय केला. त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी डिटॉक्स वॉटर बनवला होता. तर ते वॉटर घेतलं मी, ते पाणी घेतलं डिटॉक्सचं आणि त्याच्यामध्ये मी जे पण समजा वेजीज वगैरे म्हणजे जे पण टाकते ना गाजर, बीटरूट हे ते सगळं मी त्याच्यामधले थोडे थोडे असे काढून खाऊन घेत असते. आणि त्याच्यानंतर छान अशी चण्याची उसळ बनवली रश्शावाली. भाकर केली होती, 1 भाकर खाल्ली मी आणि त्याच्यानंतर सकाळची जी डब्यासाठी टोमॅटोची चटणी केली होती ती पण होती, तर ती पण खाल्ली. त्याच्यानंतर 4-4:30ला मी एक फ्रूट खाऊन घेतलेलं. तुम्हाला जर समजा माझे व्हिडिओ यूजफुल वाटत असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब पण करा.
आणि त्याच्यानंतर मग माझं 6:45च्या पहिले सगळं झालं होतं खाऊन वगैरे. त्याच्यानंतर रात्रीचं मी उद्यासाठी डिटॉक्स वॉटर बनवून घेत आहे आता. म्हणजे हे पॅक करून म्हणजे हे करून हे सगळं टाकून मी ठेवून देते. आजसाठी इतकंच. बाय.